लुंगे राष्ट्रीय आयएमएचा सहसचिव आहे. काल आम्ही संप मागे घेतला. संप मागे घ्यायचं कारण सगळ्यांना माहिती कदाचित झालं नसेल. सुमोटो हायकोर्टाने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की आधी संप मागे घ्या. आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. संविधानाचा आदर केला पाहिजे. आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही थांबलो आहे. ही केस 13 आणि 14ला हायकोर्टातच आहे आणि हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर ॲक्शन कमिटी जी स्टेट लेवलची आहे आणि नॅशनल लेवलची ॲक्शन कमिटी आहे, त्या ॲक्शन कमिटीच्या गाईडलाईन जशा येईल त्यानुसार आम्हाला पुढं वाटचाल करायची आहे. इथे संपलेलं नाही, कारण की हा मुद्दा आमच्यासोबत जुळलेला नाही. फक्त ॲलोपॅथी आणि MBBS लोकांसोबत जुळलेला IMA सोबत जुळलेला मुद्दा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, रुग्णांसोबत जुळलेला आहे. रुग्णांची सेवा सगळेजण करतात, पण कोणी कोणत्या पॅथीमध्ये केली पाहिजे. MBBS झाल्यानंतर हा ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर आहे. पेशंट जातो मॉडर्न मेडिसिनकडे तर त्याला मॉडर्न मेडिसिन मिळाली पाहिजे आणि त्याला ॲलोपॅथीची औषधी मिळाली पाहिजे. पण होमिओपॅथीवाल्याकडे जातो तर होमिओपॅथीची औषधी मिळाली पाहिजे. आयुर्वेदिक मध्ये गेलं तर आयुर्वेदिक औषधी मिळाली पाहिजे. या उद्देशानं पेशंट जात असतो. पण याला जर खतपाणी देत असेल मिक्सोपॅथी आणि क्रॉसपॅथीला सरकार, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण की याच्यात रुग्णांचे हाल होणार आहे, रुग्णांचा चोथा होणार आहे आणि रुग्णांचा चोथा आम्हाला होऊ द्यायचा नाही. एका वेळेला 2 काउन्सिलमध्ये कुणालाही रजिस्ट्रेशन मिळत नसते आणि याच्या विरोधात नॅशनल मेडिकल कमिशनसुद्धा आहे आणि त्याचाही आदर तुम्हाला करावा लागेल. आणि तुमचं होमिओपॅथी काउन्सिलचं तुम्हाला खरंच परवानगी आहे काय? हे फक्त महाराष्ट्रात हे सगळं घडून राहिलं आणि महाराष्ट्राचं सरकार हे ऐकत नाही. त्याच्याबद्दल आम्हाला चिंता आणि रुग्णांचे हाल होऊ नये अशी इच्छा आहे. आणि हा संप जरी आम्ही थांबवला आहे, हा पूर्णतः थांबलेला नाही. 13-14 नंतर आम्हाला आणखी काय निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला जे गाईडलाईन येतील त्या गाईडलाईननुसार आम्ही ॲक्शन घेणार आहे. जय IMA, जय महाराष्ट्र.